आता मुली असतील किंवा महिला असतील, बेसिकली स्किन केअर करताना काय चुका करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकाल आफ्टर 40 त्यांना असं स्किनला घेऊन ते जास्त पजेसिव्ह होतात. पण मला असं वाटतं की स्किन केअर हे नेमकं आधीपासून त्याच्या आधीपासूनच त्यावर काम केलं पाहिजे. तर एक्झॅक्टली कोणत्या वयापासून त्यांनी या संदर्भात नीट लक्ष घातलं पाहिजे आणि तुमच्याकडे जे ग्राहक येतात, तुमच्याकडे जे येतात ते कुठल्या-कुठल्या पद्धतीचे असतात? तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स काय शेअर कराल? ऑफकोर्स मी सांगते आता दोन गोष्टी सांगते. एक तर आपली जी स्किन एजिंग स्टार्ट होते ना, हं, ती अराउंड 25 ला स्टार्ट होते. हं, तर मी जेव्हा 25-26 वर्षांच्या मुलींना सांगते की आता तुम्ही अँटी एजिंग स्टार्ट करा, हं, स्किन केअर स्टार्ट करा फॉर अँटी एजिंग, ते थोडे शॉक्ड होतात. पण ॲक्च्युली इफ यू सी हं, हं, हं. मायक्रोस्कोपिकली 25 पासून आपलं एजिंग स्टार्ट होतं. आणि जसं मेडिसिनमध्ये म्हणतात, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर देन क्युअर. म्हणजे जे आपण आधी स्टार्ट करू, मग बरोबर. त्याचे रिझल्ट्स जास्त लॉंग टर्म येतील आणि तुम्हाला एजिंगचे इफेक्ट्स नाही येणार. हं, हं, आता हं. माझ्याकडे कधी कधी बायका येतात, दे आर 60 आणि ते म्हणतात यु नो वी वॉन्ट टू लुक 50. आम्हाला 50 वर्षाचं दिसायचंय किंवा 40 वर्षाचं दिसायचंय. तर मी नेहमी त्यांना सांगते की मी ते घड्याळ मागे नाही करू शकत, पण आज तुम्ही माझ्याकडे आलायत ॲट द एज ऑफ 60, तर तुम्ही माझे ट्रीटमेंट्स आणि स्किन केअर वापराल तर ॲट 70 तुम्ही तरी 60 दिसाल. तर ओके. तसं आपण फॉरवर्ड प्रोसेस बघतो. आणि हल्ली आम्ही ते अँटी एजिंग पण म्हणत नाही, हं. रिजनरेटिव्ह मेडिसिन म्हणतो. ओके. रिजनरेटिव्ह म्हणजे काय, यंग एजमध्ये आपण आपले सेल रिपेअर स्टार्ट करतो. म्हणजे आपल्याला ते लाईन्स, रिंकल्स, पिगमेंटेशन येणार नाही. आणि दुसरं जे आहे की आता फक्त बायका येत नाहीत. 10 वर्षापूर्वी बायका त्यांच्या नवऱ्यांना खेचून आणायचे आणि ते असे दुःखी चेहरा करून बसायचे आणि मी विचारायची काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे मला नाही माहिती, ही घेऊन आली मला, असं व्हायचं. पण आता पुरुष स्वतः येत आहेत हं, आणि सांगतायत की यु नो आता पॅचेस हं. आहेत, माझी स्किन डल दिसते किंवा मला यंग दिसायचंय. तर असा तो एक शिफ्ट खूप झालाय आमच्या ऑडियन्समध्ये. मी काय म्हणते, एजिंग हा असा प्रकार आहे की दर मिनिटाला, दिवसाला, महिन्याला तुम्ही एज होता. होणारच ते आहे. एजिंग सुरू होतच सायकल. राहतंय. ते स्टॉप करता येत नाही, कारण की इट्स लाईक स्टॉपिंग टाइम. राइट. पण तुम्हाला एजलेस करता येतं. आम्ही ना आमच्या प्रॉडक्टचं नाव एजलेस का ठेवलंय? कारण की एजिंग इज इनएव्हिटेबल, पण एजलेस फॉर युअरसेल्फ इज व्हॉट वी आर ट्राइंग टू प्रमोट विथ आर लोटस सीड एक्स्ट्रॅक्ट्स. म्हणून आम्ही आणि आमचं गिराईक पण इफ यू सी डिजिटली 25 इयर्स 26 इयर्स मग पासून सुरू होतात ते लोक. आम्ही अँटी एजिंग फॉर हेअर पण करतो, आम्ही अँटी एजिंग फॉर स्किन पण करतो. त्यामुळे इट इज दीज पीपल हु आर कमिंग बिकॉज एक्झाम्स करताना त्यांचे केस गळतात, त्यांचं हे होतं, त्यांचं स्किन जातं, ते ते सगळं त्यांना रिपेअर करायचंच असतं. ते कंटिन्युअस रिपेअर व्हायला पाहिजे. असं नाही की आता एक तुम्ही 70ला लागला, ओ बापरे आपण एज झालो, आता आपण हां, हां, काहीतरी हां, करायला हां. पाहिजे. राइट. असं नाही. ते कंटिन्युअस अँटी एजिंग करायला पाहिजे. एज रिव्हर्सल काय म्हणते ते राइट, राइट, ते राइट. करायला पाहिजे. ओके. सो टू एज लेस यु नो. आणि हं. त्याच्यात एक अजून असतं फोटो एजिंग. हं. फोटो एजिंग म्हणजे तुम्ही उन्हात खूप जाता ना, तर मेन स्पेशली माणसं ते हं. उन्हात खूप काम करतात, बरोबर. त्यांनी त्यांचं एजिंग फास्ट होतं. हं. तर त्याच्यामुळे ना हे फोटो एजिंग किंवा जे लोक खूप उन्हात जातात, यंग मुलं पण ओल्ड दिसू लागतात, हं, द हं, रिझन फॉर इट इज फोटो Photo एजिंग. तर aging. त्याच्यासाठी म्हणून हे प्रोडक्ट जर आधीपासून वापरले गेले तर तुमचं एजिंग मग कमी होऊ शकतं. पण नंतर एकदा ते झालं की त्याला खूप वेळ लागतो हळूहळू रिव्हर्स व्हायला. आणि आणि आपल्या तुम्ही मला प्रश्न विचारले की चुका काय करतात हं, महिला. हं, हं. तर मेन 3 चुका असतात. हं. एक इज ते 2-3 दिवस असे क्रीम्स लावतात, प्रोडक्ट्स लावतात, निराश होऊन सोडून देतात. हं. तर ते बरोबर. एक इज द बिगेस्ट मिस्टेक की ह्याला वेळ लागतो, आपण आपल्या बॉडीला फास्ट फॉरवर्ड करू शकत नाही. हं. सेकंडली ते ब्रँडला इम्पॉर्टन्स देत नाहीत. आणि आता समजा मी तुला एक उदाहरण देते. मी समजा आता मिचेल USA पेप्टाइड क्रीम प्रिस्क्राईब केलं. हं. आता मला माहिती आहे की त्या पेप्टाइड क्रीममध्ये ते जे पेप्टाइड मॉलिक्युल्स आहेत ते एकतर प्युअर आहेत, त्याची स्किनमध्ये पेनिट्रेशन कपॅसिटी आहे, नुसते ते स्किनच्या सरफेसवर बसलेले नाही आहेत. आणि त्याच्याबद्दल जे दुसरे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे एकत्र काम करून त्याला मॅक्सिमम रिझल्ट देतात. तर ओके. असं नाही की
हा डॉक्टरनी पेप्टाइड क्रीम लिहिलंय ना, कुठच्या पण कंपनीचं पेप्टाइड क्रीम मी वापरून हा, हा, हा. मला रिझल्ट हा, येणार. हा. स्वस्त असेल हा, तिथे हा, जाणार हा. ते. ओके. म्हणून जेव्हा आम्ही सांगतो मिचेल USA पेप्टाइड क्रीम, त्याला एक कारण असतं. हा, 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 हा. कारण सगळे त्याचे Right. इन्ग्रेडियंट्स इन सिनर्जी ऍज अ टीम वर्क करतात आणि म्हणून ते रिझल्ट चांगले येतात. तर डोंट गिव्ह अप सून. हम्म. And don't look at the price. हा, right. आणि ब्रँड का आम्ही प्रिस्क्राईब करतो ते अंडरस्टँड करायला पाहिजे. म्हणजे एकंदरीतच कोलॅजन आपल्या बॉडीमधून कधी कमी व्हायला सुरुवात होते? अरे साधारण आता तर 25% कारण की काय Yes. द काइंड ऑफ लाईफस्टाईल Yes. 30 definitely. from मग 30. तेव्हापासून आपल्याला एक चांगलं स्किन केअर रुटीन खूप पाहिजे आपल्याला, important आहे. रुटीन आणि पाहिजे, consistency रेजिम पाहिजे. पाहिजे. आता सगळ्यात तुम्ही क्लिन्झर वापरता ते अँटी एजिंग क्लिन्झर वापरा, टोनर वापरता ते अँटी एजिंग टोनर वापरा, म्हणजे एज रिएस्टेटिंग टोनर, ते सगळं तुम्ही पूर्ण रेजिमच चेंज करा, त्याच्याशिवाय होणार नाही ते.